Hello friends, today we are learning simple past. आज आपण शिकणार आहे साधा भूतकाळ. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटचे चार काळ बघितले. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि त्यानंतर आपण बघणार आहे आज पास्ट आणि पास्ट टेन्स मधला पहिला काळ सिंपल पास्ट. तर चला आपण बघूया. सिंपल पास्ट म्हणजेच साधा भूतकाळ. आता हा साधा भूतकाळ केव्हा वापरतो? एखादी क्रिया घडलेली आहे, मग ती काल घडलेली असेल, मागच्या आठवड्यात घडलेली असेल, एक महिन्यापूर्वी घडलेली असेल, तेव्हा आपण हा साध्या भूतकाळाचा वापर करतो. आपल्याला म्हणायचं असतं काल मी मुंबईला गेलतो, मग काल मी मुंबईला गेलतो हा साधा भूतकाळ आहे. कालच मला तुझे पत्र मिळाले हा साधा भूतकाळ आहे. गेल्या आठवड्यात आम्ही मुंबईला गेलतो, गेल्या आठवड्यात आम्ही अमेरिकेला गेलतो, मागच्या आठवड्यात आम्ही सहलीला गेलतो. ही सर्व वाक्य साध्या भूतकाळातली आहेत. ही वाक्य आपण या काळात सांगू शकतो. म्हणजे लास्ट वीक वी वेंट टू टूर, लास्ट वीक I went to Mumbai, last week I went to America. तर इथं आपण क्रियापदाचं भूतकाळ रूप वापरतोय, त्यावरून तो काय कळतोय साधा भूतकाळ. साधा भूतकाळ केव्हा वापरायचा? तर जी क्रिया काल परवा घडलेले, मागच्या आठवड्यात घडलेले, एक महिन्याच्या पूर्वीचा कालावधी जर असेल तर आपण हा काळ वापरू शकतो. पण त्याच्या अगोदर 6 महिने, 2 वर्ष, 5 वर्षापूर्वी जर असेल तर तिथं आपल्याला पूर्ण भूतकाळ वापरावा लागेल. पण इथं आपण काल घडलेली घटना आत्ता सांगतोय, आत्ता सांगायला लागलाय तुम्ही, आणि तर ते साध्या भूतकाळात आपण वर्णन करतोय. पत्रामध्ये आपण प्रेझेंट परफेक्टचा जसा वापर करतो, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर, मला तुझे पत्र मिळालेले आहे, त्याला पर्याय साधा भूतकाळ होऊ शकतो. साध्या भूतकाळात आपण म्हणू शकतोय आय रिसिव्ड युअर लेटर, मला तुझे पत्र मिळाले, वाचून आनंद झाला, अँड रीड टू ग्लॅड इट. आय रिसिव्ड युअर लेटर अँड रीड टू ग्लॅड इट साधा भूतकाळ आहे. म्हणजे लेटर रायटिंग मध्ये तुम्हाला या साध्या भूतकाळाचा वापर होतो. थोडक्यात काय, प्रेझेंट परफेक्टला पर्याय हा साधा भूतकाळ आहे. तर आपण बघूया त्याचे एक्झॅक्ट अर्थ काय होतात आणि हा काळ ओळखायचा कसा, या काळातले भावकीदार कुठले. तर आपल्याला माहित आहे पास्ट टेन्सचे 3 सख्खे भाव वॉज, वेअर आणि हॅड. ही तिन्ही कुठेही कुठल्याही वाक्यात दिसले तर आपण म्हणणार आहे पास्ट. मग सिंपल पास्ट कसा ओळखायचा ते आपण बघूया. तर सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. आपण इथे लिहिलेलं आहे व्हीपी. व्हीपी म्हणजेच काय, वर्ब इन पास्ट टेन्स. वर्ब इन पास्ट टेन्स म्हणजेच क्रियापदाचे भूतकाळी रूप आपल्याला इथं वापरावं लागतं भूतकाळ येण्यासाठी. मग आपण कसं वापरलेलं आहे बघा. तर आपल्याला माहित आहे सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. हा आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. हे करते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तेच रिपीट करत नाही. तर आपण डायरेक्ट वाक्याचे अर्थ बघूया इथं. तर पहिलं वाक्य आहे आय एट मँगो, मी आंबा खाल्ला, साधा भूतकाळ झाला. एट हे भूतकाळ रूप आहे, कारण एटचं मूळ रूप काय होतं, तर एटचं मूळ रूप असतं इट. आपण बघितलेलं का, त्याचा भूतकाळ आपण इथं वापरलेला आहे एट वापरलेला आहे. आणि तिसरं रूप काल प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरलं इटन. तर इथं आपल्याला फक्त काय वापरायचं आहे, फक्त आपल्याला इथं वापरायचं आहे इटचं भूतकाळ रूप एट, म्हणजे तो झाला साधा भूतकाळ. प्रत्येक वाक्यात आपल्याला क्रियापदाचं भूतकाळी रूपच वापरायचं आहे आणि त्यावरून तो होणार आहे साधा भूतकाळ. तर वाक्याचा अर्थ आपण बघूया. आय एट मँगो, मी आंबा खाल्ला, साधा भूतकाळ झाला. वी टूक रेस्ट, आम्ही विश्रांती घेतली.
You received a letter. तुला पत्र मिळाले किंवा तू पत्र प्राप्त केलेस असं म्हणू शकतोय. You drank Pepsi. तुम्ही पेप्सी पिलात. He worked hard. त्याने खडतर अभ्यास केला किंवा त्याने खडतर परिश्रम केले. She made a mistake. तिनं चूक केली. It cut an apple. त्याने सफरचंद कापले. त्याने मराठीत म्हणतोय, इंग्लिश मध्ये इट निर्जीव वस्तू असते, चाकू, सुरा, तलवार वगैरे वगैरे. तर इट कट अन ऍपल म्हणजे आपण चाकूनं सफरचंद कापले असं म्हणू शकतोय. राज मॅरीड विथ सिमरन. राजने सिमरन बरोबर लग्न केले. राज मॅरीड विथ सिमरन. राजने सिमरन बरोबर लग्न केले. दे वेंट टू मुंबई. ते मुंबईला गेलते. साधा भूतकाळ. दे वेंट टू मुंबई. याच्या पुढे तुम्ही म्हणू शकताय दे वेंट टू मुंबई येस्टरडे. काल ते मुंबईला गेलते असं म्हणू शकताय. सुरुवातीला येस्टरडे वापरू शकताय. येस्टरडे दे वेंट टू मुंबई. काल ते मुंबईला गेलते. मुंबईला गेलते ते काल असंही मराठीत होऊ शकतो उलट सुलट, पण इंग्लिश मध्ये दे वेंट टू मुंबई असंच होणार आहे. मग आता हा काळ ओळखायचा कसा आहे, तर साधी ट्रिक आहे. फक्त कर्ता आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजेच आपण लिहिले बीपी, म्हणजे या काळातला भावविधान काय बीपी म्हणजेच वर्ब इन पास्ट टेन्स. आपण वॉज वेअर वापरलेलं नाहीये. का वापरलेलं नाही? कारण क्रियापदाचं म्हणजेच मुख्य क्रियापदाचं भूतकाळी रूप इथं प्रत्येक कर्त्यासमोर आपण वापरलेलं आहे. त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद वॉज वेअर किंवा हॅड या वाक्यात आपण इथं वापरलेलं नाहीये. का? तर इथं मुख्य क्रियापदाचं भूतकाळ रूप आलेलं आहे भूतकाळ दाखवण्यासाठी. आणि जर हे एट, रिसिव्ड, वर्कड, मेड, कट, मॅरिड ही क्रियापदाची भूतकाळ रूप वाक्यात नसतील तर आपल्याला भूतकाळ दाखवण्यासाठी काय वापरावं लागेल? वॉज वेअर वापरावं लागेल. या व्हिडिओ नंतर आपण तो व्हिडिओ बघणार आहे वॉज वेअरचा वापर करून साध्या भूतकाळात वाक्य कशी होणार आहेत. आता आपण इथं बघूया क्रियापदाची भूतकाळ रूप कोणती वापरलीत आपण इथं. तर मी लिहिलंच होतं पूर्वी ईट. एट भूतकाळ रूप आहे. याचा मूळ रूप आहे टेक, भूतकाळ झाला टूक. मूळ रूप आहे रिसीव, भूतकाळ रिसीव्ड. मूळ रूप आहे ड्रिंक, भूतकाळ झाला ड्रँक. मूळ रूप आहे वर्क, त्याचा भूतकाळ झाला वर्कड. मूळ रूप आहे मेक, त्याचा भूतकाळ झाला मेड. मूळ रूप आहे कट, भूतकाळ झाला कट, कारण कटची तीन रूप तीच राहतात. कट कट कट, पुट पुट पुट, शट शट शट. रीड रेड रेड म्हणताना आपण म्हणतोय रीड रेड रेड, पण लिहिताना रीड 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 असंच लिहावं लागतं. कारण रीड म्हणजे लिहिणे. आपण म्हणताना रीड रेड रेड, पण रीड म्हणजे वाचन आणि रेड म्हणजे लाल. मग वाचन लाल लाल असं म्हणणार आहे का? नाही. तर लिहिताना आपल्याला रीड 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 असंच लिहावं लागेल. पण उच्चार करताना आपण म्हणू शकतोय भूतकाळ काढण्यासाठी रीड रेड रेड, पण लिहिताना आपण रीड आरिएडी 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 असंच लिहिणार आहे. कारण तिन्ही रूप सारखी राहतात. कट कट कट, पुट पुट पुट, शट 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 या पद्धतीत. मॅरी हे मूळ रूप आहे, त्याचा भूतकाळ झाला मॅरीड. याचं मूळ रूप आहे गो आणि त्याचा भूतकाळ झाला वेंट. गो वेंट गॉन. तर कर्ता आणि क्रियापदाचं भूतकाळ रूप म्हणजे साधा भूतकाळ ओळखता येतो. म्हणून आपण इथं रचना लिहिलेली आहे. रचना काय? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, हे सगळे कर्ते आहेत आपले. आय, वी, यू, ही, शी, इट, राज, दे. दिस इज कॉल्ड सब्जेक्ट प्लस व्हीपी. व्हीपी म्हणजेच वर्ब इन पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचे भूतकाळ रूप. आणि वाक्यात असतंच ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. म्हणजे पहिल्या वाक्यात आय एट मँगो, मी आंबा खाल्ला, हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आताही सांगतो
क्रियापदाला प्रश्न विचारा. व्हॉट, कर्त्याची मदत घ्या. व्हॉट आय एट. व्हॉट आय एट, काय मी खाल्लं. उत्तर मिळते मँगो. म्हणून मँगो हे कर्म आहे. यालाच आपण म्हणतोय इंग्लिश मध्ये ऑब्जेक्ट. तर प्रत्येक वाक्यात ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असतं. तर हा आहे साधा भूतकाळ. ओळखायचा कसा, कर्ता आणि क्रियापदाचं भूतकाळ रूप म्हणजेच साधा भूतकाळ. यापेक्षा वेगळं या वाक्यात काही येत नाही. यानंतर आपण बघूया वॉज, वेअर आणि हॅडचा वापर करून वाक्य साध्या भूतकाळात कसं होतं आणि वॉज, वेअर, हॅड आपण केव्हा वापरायचं, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर होतो. आपण साध्या भूतकाळात आपण मुख्य क्रियापद वापरलं, वॉज, वेअर वापरलं नाही. वॉज, वेअर आणि हॅड ही साध्या भूतकाळाचीच भावकी आहे आणि त्याचा आपण वापर कसा करतोय तर बघूया. सिंपल पास्ट वॉज, वेअर, हॅडचा वापर आपण बघणार आहे. इथं कर्ता माहितच आपल्याला सिंग्युलर, प्लुरल. इथं आपण लिहिले वॉज, वेअर आणि हॅड याचे वापर आपण बघणार आहोत. तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर असतो आय. आपण म्हणू शकतो आय वॉज बिझी येस्टरडे. म्हणजे काय हो, काल मी मग्न होतो, काल मी जरा कामात होतो. काल मी जरा कामात होतोय कसं सांगणार तर आय वॉज बिझी येस्टरडे. पण एक्झॅक्ट आपल्याला बोलताना कळत नाही काय वापरायचं. तर तुम्हाला आता कळेल. काल मी जरा कामात होतो, मला यायला जरा उशीर झालता. मग हे साध्या भूतकाळात आहे तर ते आपण सांगणार आहे आय वॉज बिझी येस्टरडे. काल आम्हाला यायला उशीर झालता तर आपण म्हणू शकतोय वी वेअर लेट येस्टरडे. वी म्हणजेच आम्ही, आम्हाला. तर वी वेअर लेट येस्टरडे, काल आम्हाला यायला उशीर झालता. म्हणजेच आम्ही लेट आलतो. मराठीत आपण कसंही म्हणू शकतो पण साधा भूतकाळच आहे हा. सिंपल पास्टच आहे. यू वेअर हंग्री, तू भुकेलेला होतास. तुला खूप भूक लागलेली होती. तू भुकेलेला होतास, तू भुकेलेला होतास. हंग्री म्हणजेच भुकेलेला. वेअर, तर हे वेअर लक्षात ठेवा. वी वेअर, यू वेअर, इथं सुद्धा वेअर वापरले. यू वेअर अँग्री, तुम्ही रागावला होता. मराठीत रागावला होता म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे तो लक्षात घ्या. यू वेअर अँग्री ऑन मी येस्टरडे, तुम्ही माझ्यावर काल रागवलेला होता. तुम्ही म्हणजेच अनेक जण असतील लक्षात घ्या, एकटा नाही. मराठीत आवाज हवं म्हणजे तुम्ही आपण म्हणतोय पण इंग्लिश मध्ये यू अनेक जण असणार आहेत तिथं. ही वॉज व्हेरी फॅट, तो खूप लट्ट होता. लट्ट होता म्हणजे आपण हे असं कधी वाक्य वापरतो तर एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला, हार्ट अटॅकने मृत्यू झाला तर आपण म्हणतो हार्ट अटॅकनं तो गेला पण तो खूप लट्ट होता, खूप जाड होता, त्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. पण हेच आपण साध्या भूतकाळात कसं सांगणार आहे, ही वॉज व्हेरी फॅट, तो खूप लट्ट होता. साधा भूतकाळ आपण सांगू शकतोय, साधं वाक्य बनवू शकतोय. शी वॉज अ डॉक्टर, ती डॉक्टर होती. मग आता काय नाही, आता काय आहे तर शी वॉज अ डॉक्टर, तिचा अपघाती मृत्यू झाला असेल, आणखीन काय घडलं असेल तिच्या बाबतीत आणि आपण चर्चा करतो तेव्हा आपण म्हणतो शी वॉज डॉक्टर. अहो ती डॉक्टर होती, असं कसं घडलं, लाईक दॅट, आरोग्याची तिने काळजी घेतली नाही का वगैरे. तर आपण म्हणू शकतो शी वॉज अ डॉक्टर, ती डॉक्टर होती. इट वॉज नाईस, ते सुरेख होते, सुंदर होते. मग ते चित्र असेल, धबधबा असेल, कोणतीही निर्जीव वस्तू असेल, कॅमेरा असेल तर आपण म्हणतो कॅमेरा. आम्ही काल एका म्युझियमला भेट दिली, तिथं आम्ही बघितलं बऱ्याचशाच वस्तू होत्या. तर त्या आपण साध्या भूतकाळात सांगतो आणि तिथला कॅमेरा खूप सुंदर होता, तिथले पेंटिंग खूप सुंदर होती तर आपण म्हणू शकतो इट वॉज नाईस, इट वॉज ब्युटिफुल. हे साध्या भूतकाळात आहे. राम वॉज हॅपी विथ सीता, राम सीतेबरोबर आनंदित होता. साधाच भूतकाळ आहे तो. दे वेअर वर्कर्स, ते ती कामगार होते. म्हणजे त्यांच्या बाबतीत काहीतरी घडलं असेल. आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये अपघाताच्या बातम्या वाचतो. साध्या भूतकाळात जरी त्या बातम्या
घडलेल्या असल्या तर ते वर्तमान काळात दिले जातात, पण तिथं बोललं जातं की ते कामगार होते आणि त्यांचा अपघात झाला, तर दे वेअर वर्कर्स, म्हणजे अशा अर्थानं आपण तिथे वापरू शकतो दे वेअर वर्कर्स, ते ती कामगार होते. हे सगळे साधा भूतकाळ आहे. आणि आपण इथं कुठं काय वापरलंय हे लक्षात घ्या. तर आय वॉज, वी वेअर, यू वेअर, दे वेअर, ही शी इट वॉज. आणि फक्त कुठं वॉज वापरलंय? आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राम वॉज. बाकी सगळ्या कर्त्यांसमोर वेअरच वापरलंय. लक्षात ठेवा, वी वेअर, यू वेअर, दे वेअर आणि यू वेअर. बाकी सर्व ठिकाणी, म्हणजे सर्व ठिकाण कुठला? फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय वॉज, थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट, राम, कोणतंही नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या, त्याच्या समोर वॉजच येणार आहे. तर असा आपण वॉज वेअरचा वापर करतोय. आणि हॅड, आता हॅडचा वापर करताना कोणताही कर्ता असला, प्रथम पुरुषी एकवचनी असू दे आय, वी, प्लुरल असू दे वी, सेकंड पर्सन यू असू दे, यू असू दे, थर्ड पर्सन ही, शी, इट वॉज, राम असू दे, किंवा अनेक वचनी ते असू दे, या सर्व कर्त्यांसमोर आपण हॅड वापरू शकतो. पण त्याचा वापर जास्त केला जात नाही, कारण त्याला पर्याय वॉज वेअर आहे. पण जर वापर करायचा म्हटला तर आपण कसं म्हणू शकतो? तर आपण बघूया. इथं आपण म्हटलं आय वॉज बिझी यस्टरडे. आता हॅडचा एक्झॅक्ट काय अर्थ होतो? तर आपल्याला माहित आहे हॅव म्हणजे काय? माझ्याजवळ आहे असणं. आणि हॅज म्हणजे सुद्धा आपण बघितलंय माझ्याजवळ आहे असणं, आहे असं त्याचा अर्थ होतो. तर आहे ऐवजी जेव्हा आपण हॅड वापरतो तेव्हा हॅडचा वापर होतो होतो, होता, माझ्याकडे होतं, माझ्याकडे होते. जसं आपण म्हणू शकतो आय हॅव 500 रुपीज, माझ्याकडे 500 रुपये आहेत. आय हॅव 500 रुपीज, माझ्याकडे 500 रुपये आहेत. आता आपल्याला हेच वाक्य माझ्याकडे 500 रुपये होते, होते, मग हे कसं सांगणार? तर आपण म्हणू शकतोय आय हॅड 500 रुपीज. आलं लक्षात? आय हॅड 500 रुपीज, वी हॅड. आता इथं आपण कसं म्हणतो? वी हॅव 2 बंगलोज, वी हॅव 2 बाइक्स. तसं हॅव ऐवजी हॅड वापरा. वी हॅड 2 बाइक्स, आमच्याकडे 2 गाड्या होत्या. 2 बाइक्स होत्या, आता आमच्याकडे 2 कार आहेत. नाव वी हॅव 2 कार्स. वी हॅड 2 बाइक्स, आमच्याकडे 2 बाइक्स, मोटरसायकली होत्या. होत्या हॅडचा वापर आपण करतोय, लक्षात घ्या. तर वी हॅड अशीच आपण वाक्य बनवू शकतोय हॅडचा वापर करून. पण हॅडचा वापर जास्त केला जात नाही बोलण्यामध्ये. आपण वॉज वेअरच जास्त वापरतो. प्रश्नार्थक वाक्यामध्ये किंवा ग्रामरची वाक्य बरीचशी येतात, त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट वापरायला लागतं. प्रेझेंट परफेक्ट जसं हॅव हॅज तीच रूप वापरतो, तसं पास्ट परफेक्टच्या वाक्यामध्ये आपण हॅड आणि क्रियापद तीच रूप वापरतो. पण हॅड सर्व कर्त्यांसमोर हॅडच येतं. वॉज वेअर कुठे येतं? तर आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. आणि हॅड म्हटला तर हॅड सर्व कर्त्यांसमोर फिक्सच असतं. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही, शी, इट हॅड, दे हॅड. तर अशा प्रकारे आपण हॅडचा वापर बघितला, वॉज वेअरचा वापर बघितला. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.